नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे 1 ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यांच्याबद्दल आपण जयंती विशेष प्रश्न असे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अण्णाभाऊ साठे जयंती विशेष. इथं मी थोडीफार माहिती दिलेली आहे त्यांच्या बाबतीत. प्राथमिक माहिती. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920, वाटेगाव, सांगली. उपनाव अण्णाभाऊ लोकशाहीर. आईचे नाव वाळूबाई. त्यांच्यावर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, व्लादिमीर लेनिन, अमृत डांगे आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव होता. निधन 1969, मुंबई. पहिला प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला? तर यांचा जन्म 1920, 1 ऑगस्ट 1920, वाटेगाव, सांगली. ठीक आहे, वाळवा तालुक्यात आहे वाटेगाव, तिथं त्यांचा जन्म झाला. सेकंड प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय? तर वालूबाई असं त्यांच्या आईचं नाव होतं. ठीक आहे मित्रांनो. आणि त्यांचं रिअल नाव तुकाराम भाऊराव साठे असं होतं. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर आत्ताच पाहिला आपण, सांगली जिल्ह्यात झाला. चौथा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर कार्ल मार्क्स होते, महात्मा फुले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, श्रीपाद अमृत डांगे होते, छत्रपती शिवाजी महाराज होते. वरीलपैकी सर्व व्यक्तींचा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाबद्दल काय खरे नाही? 18 पोवाडे, 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य. तर याच्यामध्ये 18 पोवाडे हे चुकीचं आहे मित्रांनो. 19 पोवाडे आहेत आणि त्यांनी रशियामध्ये म्हणजे परदेशात रशियामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला होता. आणि जेव्हा आपले पंतप्रधान रशिया भेटीवर गेले होते त्यावेळेस त्यांना तिथं लेनिन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा ऐकू आल्या. ठीक आहे मित्रांनो. तर त्याचं खरं कारण होते अण्णाभाऊ साठे. पाचवा प्रश्न. त्यानंतर 6वा प्रश्न पाहू. अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम पोवाडा गायला? तर याचं योग्य उत्तर आहे रशियामध्ये. आत्ताच सांगितलं मी. अण्णाभाऊ साठे मुंबईत कोणाच्या साहित्याने प्रभावित होते? तर मॅगझिन गार्की नावाचे व्यक्ती होते, रशियन व्यक्ती होते, त्यांच्या साहित्याने प्रभावित होते. अण्णाभाऊ साठे यांना कशाचा छंद होता? तर चित्रपटाचा छंद होता. त्याच्यातूनच त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केले होतं. ठीक आहे मित्रांनो. चित्रपटांचा छंद होता अण्णाभाऊ साठे यांना. अण्णाभाऊ साठे कोणत्या चळवळीत होते? भारतीय स्वातंत्र्य चळवळ होते मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यातही होते, गोवा मुक्ती संग्राम याच्यातही होते, म्हणजे वरीलपैकी सर्व. 1957ची शोकसभा, त्यात अण्णाभाऊ यांनी कोणाच्याबद्दल जगाबद्दल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव असे उद्गार काढले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जरीही ते कम्युनिस्ट विचारसरणीचे असले तरीही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानत होते. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपले 10 प्रश्न जे की अण्णाभाऊ साठे यांच्यावरती होते ते संपले आहेत. तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे MPSCने विचारलेला प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कलापथकाची स्थापना केली? खांजीरपाला, लालबावटा, मधुसूदन यापैकी नाही. कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि